तुम्ही बसा ना तिकडे लगेच आंबेडकर चौकात. नॅशनल हायवेचं ते रस्ता रुंदीकरण होणार आहे. तुम्ही आंदोलनाला माजलगाव शहरामध्ये शिवाजी महाराजच्या स्मारकापाशी कशाबद्दल बसलात आणि काय मागणी आहे? माजलगाव शहरात पुलापासून छत्रपती संभाजी महाराज चौकापासून दोन्ही साईडनं अतिक्रम इतकं झालंय की आज लोकांना चालायला इतका त्रास व्हायला आहे की आज कोणाचा आज समजा उद्या ईद असली, उद्या रक्षाबंधन असली, उद्या कोणताही सण असला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असली, शिवजयंती असली, तरी रोडला तुम्ही वैयक्तिक लाईव्ह बघतात की आज किती आपल्या आई बहिणी या सगळ्या साजरी करण्यासाठी येतात रोडला, त्यांना किती त्रास होतो. ह्याच्या पलीकडे छत्रपती शिवाजी महाराजांचं चौक आहे, इथं साईडला दारू विकायला, इथं गाडी लागायला, इथं मागं घाण फेकायला. आमच्या आराध्य देवाचा चौक आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक हे आमच्या भारताचे संविधान दिलेले आहे. ह्यांच्या चौकात मी मुतारी दान केल्यासारखं केलं आणि पाठपुढे ह्याच्या अतिक्रम केलं. त्याच्या पाठपुढचं ते काय ते अतिक्रम आहे, ती घाण ती पाठीमागं फेकून दिली. म्हणजे महापुरुषाची किंमत ही जनता काय ठरवली हे मला मिळालं नाही. आणि आज बेकार वेळ आली की माजलगावचा आमदार आणि नगराध्यक्षही झोपा गेले. ही बेकार म्हणजे आज आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराजांच्या समयपूजे आम्हाला उपोषण करायची वेळ येईल. ही गोष्ट ह्यांना सॉल्व करायला पाहिजे. आज उपोषण करायची वेळ येईल म्हणजे ही आज दुर्दैव म्हणायचं आहे. तुम्ही सरसगट अतिक्रमण पाळण्याचा बोलत आहात की थोडंसं घे? नाही सरसकटच पुलापासून सुरू केलं. माजलगाव हाती नगरपालिका विक्टोरस आहे, विक्टोरस अतिक्रमण घ्यायला पाहिजे. कबूल की आज बघायला गेलात तर तुम्ही रोडला ऑटो खंडीभर, ते गाडे खंडीभर आणि लोकांच्या दुकानी खंडीभर पात्र शेडच उभा केलेत. इथं 25,000 रुपये किराया दिलेत, लोक मारायला दाखल तर. आणि हे रोडला 2,000 रुपये कमवले तर घरी चालले 6 वाजता. कालपासून बसलात ना तुम्ही, तर काल नगराध्यक्ष आणि दादा आले होते, आमदार साहेब आले तर काय सांगितलं? दोघंही आले, दोघंही म्हणले 800 अतिक्रम निघल. मला ह्यांच्या शब्दावर भरोसा नाही की ह्याच्या मागं 7-9 जुलैला जेल आंदोलन घेतलं होतं, त्या टायमाला यांना आम्हाला लेखी लिहून दिलं की 800 अतिक्रम निघल. आणखी निघलं नाही. 1 महिना तब्बल झाला तरी आमदार साहेब झोपा गेले. आमदार साहेबाचं काम आहे या सांगायची वेळ यायला नाही पाहिजे. तात्काळ आमदार साहेबांनी मिटिंग घ्यावा आणि याचं काय ना काय लवकरात लवकर याचा फैसला करावा. डॉक्टर नाही आले. आता तुमची प्रगती कशी आहे? प्रगती कशी वाटायली? पोटात ते थोडा प्रगती. रात्री 2 पोलीस आले नाही, संरक्षणला बी नाही पोलीस आले. वर उभा गेले रात्री 40-30 जण उभा रात्र सकाळी 4 वाजता. माहिती